तर दीर्घ आजारानं मागो वैद्य यांचं आज निधन झालेलं आहे. सरिता कौशिक यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. सरिता, अनेक प्रतिक्रिया येत आहेत, सगळेजण हळहळ व्यक्त करतायत. एक जुना जाणता चेहरा, आतापर्यंत चर्चेत असलेला चेहरा आज आपल्यात नाहीये. नक्कीच. खरं तर मागो वैद्य यांच्याबद्दल हे सुद्धा सांगायला पाहिजे की त्यांची एक इच्छा सतत ही होती. आपल्याला माहिती आहे ते वयाच्या 97व्या वर्षी गेलेले आहेत. आपण 100 वर्षापर्यंत जगावं असं त्यांना वाटायचं आणि जवळजवळ वयाच्या एक 94-95 वर्षापर्यंत ते सातत्यानं प्रत्येकाला, म्हणजे आमच्यासारखे जे त्यांच्या तुलनेत तरुण पत्रकार असो किंवा इतर लोक होते, त्यांना गमतीनं हे ते नेहमी सांगायचे की पहा मी 100 गाठणार आहे. मात्र एक 95व्या वर्षापासून त्यांना ज्या पद्धतीनं वेगवेगळे आजार होऊ लागले, ते त्यांना अनेक वेळेला त्यांची जे काही दिनचर्या होती ती त्यामुळे बदलावी लागली आणि स्वास्थ्य त्यांचं जेव्हा नीट राहायचं नाही त्यावेळेला मात्र ते स्वतःहूनच म्हणायला लागले होते की आता मला वाटत नाही की मी 100 गाठीन. मी स्वतःच म्हणायचो की मला 100 वर्षापर्यंत जगायचं आहे, मात्र मला आता वाटत नाही की मी ती 100 गाठीन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.